मित्रांनो, हा फोटो बघा. तर 15 ऑगस्टचा विषय धरून सोनिया गांधी यांच्यावरती आता FIR जो आहे तो दाखल करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर काँग्रेस मुख्यालय जे आहे तिथं ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधी यांनी हाताने काही इशारे केले. भाजपचा असा आरोप आहे की त्यांनी हे गीत थांबवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसनं स्पष्ट केले की त्या केवळ मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खुर्ची मागवत होत्या. आता बघा, जर काही तक्रार ग्राह्य धरली तर त्याच्याशी संदर्भात दिल्लीच्या IP इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये आणि कर्नाटकामध्ये FIR नोंदवण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026चं कलम 3 आणि भारतीय न्याय संहितेचं कलम 352 जे ते लागू करण्याची मागणी केलेली आहे. आता जर का हे त्या पद्धतीने झालं तर हे कलम असं सांगतं, एखाद्या व्यक्तीनं जाणीवपूर्वक राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगीताच्या गायनात अडथळा आणला किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्या कायद्यानुसार 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, आर्थिक दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. म्हणजे ह्या केसमध्ये सोनिया गांधींना ही केस होऊ शकते, ही शिक्षा होऊ शकते. आता काँग्रेसचंही असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांनी खिशाला जे लावलेलं होतं तो सुद्धा तिरंग्याचा अपमान आहे, कारण की त्यांनी कलर जो आहे तो उलट्या पद्धतीने लावलेला होता लाल किल्ल्यावरती भाषण करत असताना. आता ह्याला जर का आपण असं गृहीत धरलं, ह्याला धरून जसं सोनिया गांधींवरती FIR दाखल करायचं आहे तसंच नरेंद्र मोदी यांच्यावरती सुद्धा जर का FIR दाखल करायचा असेल, कारण की त्यांनी कसं केलेलं होतं, हिरवा, पांढरा आणि केसरी असा उलटा क्रम होता. आयर्लंडच्या ध्वजासारखं ते दिसत होतं. हे सुद्धा आता समोर आलेलं आहे. या संदर्भातली कायदेशीर तरतूद अशी सांगते की राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा 1971 कलम 2 याच्यानुसार राष्ट्रध्वजाचा कोणताही अवमान किंवा विटंबना केल्यास 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद आहे. म्हणजे जशा पद्धतीची शिक्षा ही सोनिया गांधी यांना लागू होते, अगदी तशाच पद्धतीची शिक्षा ही नरेंद्र मोदी साहेब यांना सुद्धा लागू होते. ते पंतप्रधान असले तरी फक्त राष्ट्रपती महोदय जे आहेत त्यांनाच या ठिकाणी थोडीफार सवलत जर का द्यायची असेल ना तर ती दिली जाईल. थोडक्यात काय, राजकीय हेतूने आरोप प्रत्यारोप होत असताना कायद्याच्या दृष्टीने दोघांनाही शिक्षा होऊ शकते, पण थेट शिक्षा वगैरे असं काही होत नाही. पण तरी सुद्धा माहिती तुम्हाला असावी म्हणून सांगतोय. बाकी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आरेला कारे जे केलं जातंय ते बरोबर की चूक हे सुद्धा सांगा.